नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केट हा शब्द ऐकला की आपल्याला वाटतं बापरे, हे काहीतरी खूप कठीण आहे. यात मोठी गणितं असतात आणि यात फक्त श्रीमंत लोकच पैसे लावू शकतात. पण आज मी तुमची भीती कायमची घालवणार आहे. आज आपण कोणताही कठीण इंग्रजी शब्द न वापरता अगदी सोप्या भाषेत आपण रोज जे कामं करतो त्या उदाहरणांमधून शेअर मार्केट समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही स्वतः इतरांना शेअर मार्केट काय असतं हे शिकवू शकाल. व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तरच लाईक करा. तर सगळ्यात आधी समजून घेऊया शेअर म्हणजे काय. शेअर म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर भागीदारी किंवा वाटा. एक सोपं उदाहरण पाहूया. समजा तुमच्या गावामध्ये किंवा सोसायटीमध्ये गणपतराव नावाचे एक व्यक्ती आहेत. ते एक भाजीचे दुकान चालू करू इच्छितात. परंतु दुकान सुरू करायला त्यांना 10,000 रुपये हवे आहेत, पण त्यांच्याकडे 5,000 रुपये आहेत. आता उरलेले 5,000 रुपये गोळा करण्यासाठी ते तुमच्याकडे येतात आणि म्हणतात, भाऊ मला 5,000 रुपयांची मदत करा आणि त्या बदलामध्ये माझ्या दुकानाचा अर्धा हिस्सा म्हणजेच 50% भागीदारी मी तुम्हाला देतो. तर दुकानात जो काही नफा होईल त्यातला अर्धा वाटा असणार आहे. तुम्ही त्यांना 5,000 रुपये दिले म्हणजेच तुम्ही गणपतरावांच्या दुकानाचे शेअर होल्डर म्हणजेच भागीदार बनलात. आता विचार करा, जर गणपतरावांचे दुकान खूप छान चालले, खूप छान नफा झाला तर तुमचा 5,000 रुपयांची किंमत वाढणार की नाही? नक्कीच वाढणार. यालाच म्हणतात शेअर मार्केट. जेव्हा आपण टाटा, रिलायन्स किंवा पार्ले, ब्रिटानिया यांसारख्या मोठ्या कंपन्यांचे शेअर्स घेतो तेव्हा आपण त्यांचे छोटेसे भागीदार बनतो. कंपनी फायद्यात गेली की आपले पैसे वाढतात. आता तुम्हाला प्रश्न पडेल, गणपतराव तर ओळखीचे होते म्हणून त्यांनी भागीदारी केली, पण टाटा किंवा रिलायन्सचे शेअर्स घ्यायला आम्ही कुठे जायचं? मुकेश अंबानीच्या घरी? तर तसं नाही. जसं आपण किराणा सामान आणायला दुकानात जातो तसंच शेअर खरेदी करण्यासाठी एक बाजार असतो. त्याला म्हणतात स्टॉक एक्सचेंज. भारतामध्ये अशी 2 बाजारपेठ आहेत मोठी, BSE आणि NSE. हे दोन्ही बाजार मुंबईमध्ये आहेत. पण काळजी करू नका, तुम्हाला मुंबईत जाण्याची अजिबात गरज नाही. पूर्वीच्या काळी कागदपत्रांवर हे काम व्हायचं, पण आता तुमच्या खिशातल्या मोबाईलवरून हे होऊ शकतं. तुम्हाला फक्त मोबाईलमध्ये एक छोटंसं खातं उघडायचं असतं, ज्याला म्हणतात डीमॅट अकाउंट. जसं आपण आपले पैसे सुरक्षित ठेवायला बँकेत खातं उघडतो, तसंच शेअर खरेदी करण्यासाठी जे आपण खातं उघडतो त्याला डीमॅट खाते असे म्हणतात. हे खातं तुम्हाला 5 ते 10 मिनिटांमध्ये मोबाईलवरून उघडता येते. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, आपण पैसे कसे कमावणार? तर याचे 2 सोपे मार्ग आहेत. पहिलं म्हणजे वस्तूंची किंमत वाढते. समजा तुम्ही सोन्याचे उदाहरण घ्या. तुम्ही आज 1 तोळं सोनं 60,000 रुपयांना खरेदी केलं आणि 2 वर्षांनी त्याची किंमत 70,000 रुपये झाली. तुम्ही ते विकलं की तुम्हाला 10,000चा नफा झाला. शेअर मार्केटमध्येही अगदी तसंच आहे. तुम्ही आज एखाद्या चांगल्या कंपनीचा शेअर 100 रुपयांना घेतला. कंपनी मोठी झाली की त्या शेअरची किंमत 200 रुपये झाली आणि तुम्ही तो विकला की तुमचा पैसा दुप्पट झाला. त्यानंतर दुसरा असतो तो म्हणजे कंपनीचा बोनस किंवा नफा. त्याला लाभांश असे म्हटले जाते. काही कंपन्या खूप प्रामाणिक असतात. त्यांना वर्षाच्या शेवटी जो मोठा नफा होतो त्यातला काही हिस्सा त्या आपल्या भागीदारांना घरबसल्या बोनस म्हणून देतात. हा पैसा थेट तुमच्या बँकेत जमा होतो, शेअर्स न विकता सुद्धा. आता बरेच लोक म्हणतात शेअर मार्केटमध्ये पैसे बुडतात, तो जुगार आहे. मग हे खरं आहे का? हे बघा, जर तुम्ही पोहायला न शिकता थेट समुद्रामध्ये उडी मारली तर काय होईल? माणूस बुडणारच. शेअर मार्केटचंही अगदी तसंच आहे. लोक अभ्यास न करता कोणाच्या तरी सांगण्यावरून नको त्या कंपन्यांमध्ये पैसे लावतात आणि मग नुकसान होतं. पण मी तुम्हाला 3 नियम सांगते, ते लक्षात ठेवा. पहिला नियम म्हणजे हळूहळू सुरुवात करा. सुरुवातीला मोठे पैसे लावू नका. महिन्याला 500 किंवा 1000 रुपयांपासून सुरुवात करा. त्यानंतर दुसरा मुद्दा, ओळखीच्या कंपन्या निवडा. ज्या कंपन्यांची उत्पादने तुम्ही रोज वापरता, जसं की टाटा मीट, रिलायन्स, जिओ इत्यादी. अशा मजबूत कंपन्यांमध्येच पैसे लावा, कारण या कंपन्या एका रात्रीत बंद पडणार नाहीत. आणि तिसरा महत्त्वाचा नियम म्हणजे संयम ठेवा. आज पैसे लावले आणि उद्या पैसे दुप्पट होतील अशी आशा बाळगू नका. शेतीसारखं आहे हे. आज बी लावलं की झाड मोठं व्हायला वेळ लागतोच. तर आज आपण अगदी सोप्या भाषेमध्ये पाहिलं की शेअर मार्केट म्हणजे दुसरं तिसरं काही नसून चांगल्या आणि मोठ्या व्यवसायांमध्ये केलेली भागीदारी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.